राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा शेतकरी मित्रांनो, जो 9वा आणि 10वा हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होती, तर आता बघा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे। मग चला शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण की शेतकरी मित्रांनो की आता नमो शेतकरी योजनाचे पैसे आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणते शेतकरी राहणार पात्र। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम बघा नमो शेतकरी योजना अंतर्गत बघा शेतकऱ्यांना काही अटी निर्माण करण्यात आल्या आहे। म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेला बघा 12 जिल्ह्यात आता पैसे जमा होणार आहे। ते बी बघा आता दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे आणि प्रत्येकांना मेसेज बी आलाय बघा, तुम्हाला बी येतील। तर आतुरतेने नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बघा तुम्हालाही पैसे मिळून जातील। तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, राज्याच्या शासनाने महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना माध्यमातून बघा राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। आता बघा केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे। बघा या योजनेत राज्य सरकारने स्वतःचे बघा वर्षाला बघा 6,000 रुपये असे दिले बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा हप्त्याचे शेतकऱ्यांना खात्यात पैसे कधी जमा होतील, बघा मागील हप्त्याचे यशस्वीपणे वितरण झाले होते बघा। पण आता या राज्यातील लाखो शेतकरी बघा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या कधी जमा होणार याची आतुरतेने वाट बघत आहात बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हीही बघत असाल। तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, तुम्हाला जिल्हेही आपण सांगणार आहोत। तर बघा या अगोदर बघा हप्त्याबद्दल आपण काही प्रशासकीय पातळीवर काही हालचाली सुरू आहे आणि त्यांचे पैसे कशापुढे अटकले अशा आपण पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आवश्यक आता बघणार आहोत। बघा यांची अचूक आणि अद्ययावत माहिती आपण आता पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, नवीन अपडेट आलेली आहे की बघा आताच बघा 9व्या हप्त्याचे पात्र लाभार्थ्यांना यादी आता बघा अपडेट करण्यात आलेली आहे। बघा आता कृषी विभागाने आणि महसूल विभागाने स्वतःचे सुरू केलेले सम्य भाग आता बघा शेतकरी मित्रांना अपात्र मोहीम आता आणि पात्र मोहीम अशी 2 सुरू केलेली आहे। बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे किंवा ज्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नाही अशा नावे यादीतून वगळण्यात प्रक्रिया करण्यात आली आहे। बघा अपात्र यादीमध्ये ही प्रक्रिया येते, ज्यांचे बघा चुकीच्या प्रकारे कामं केलेली आहेत त्यांना याच्यातून वगळण्यात येत आहे, म्हणजे की त्यांना हप्ता मिळणार आहे। आणि आता बघा यशस्वी म्हणजे पात्र आता शेतकऱ्यांना कोणते आता काम केलेले आहे, बघा PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे ताळमेळ बहुसात हंगामीत महिन्यातून साधारणपणे 4 महिन्याचे सायंकाळीनुसार हा हप्ता थेट आता DBT द्वारे बघा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। बघा त्यांनी सांगितलं की बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सकाळीच आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता वर्षाला 12,000 आता आधार मिळणार आहे। या योजनेमुळे बघा राज्यातील सुमारे 90 लाख आता शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। वर्षाला एकूण 12,000 रुपये आता निश्चित उत्पन्नही मिळणार आहे शेतकरी मित्रांना। मग शेतकरी मित्रांनो, बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता आता कधी येणार अशी नवीन अपडेट आलेली आहे की बघा आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे बाबत बघा शासनाने सूत्रा करून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरणासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू केलेली आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा राज्य सरकारकडून आता केवळ खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांनाच हा लाभ पोहोचला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा 9वा हप्ता आता कधी मिळणार आहे, बघा इथं महत्त्वाची बातमी दिली आहे बघा 2 ते 3 दिवसातनी बघा दुपारी 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यातनी बघा आता पैसे हे मिळणार आहे। बघा 2-2 हजार रुपये असे एकत्र बघा तुम्हाला रुपये 4,000 रुपये असे 2 हप्ते आता एकत्र मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा आता शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला तर माहीतच झालं की पैसे आता कधी मिळणार आणि किती वाजता मिळणार। तर मग बघा आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार हे बघण्याची गरज आहे। तर त्याला आपण जिल्हेही बघूया शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, बघा उद्यासाठी निवडले फक्त मोजके 12 जिल्हे आहे। इथे बघा उद्या पैसे जमा होत आहे। बघा दुपारपासून शेतकऱ्यांचे पैसे आता खात्यात जमा होत आहे। बघा पहिला जिल्हा आहे अहमदनगर, दुसरा अकोला, तिसरा अमरावती आणि बघा चौथा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, बघा धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली। बघा शेतकरी मित्रांनो, याच्यातनी यवतमाळ ही आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा इतके जिल्हे आहेत, याच्यात जर तुम्ही
तुम्ही राहत असाल तर बघा अगदी काही तुम्हाला बघा दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आता मिळूनच जातील. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत झालं असेल तर सर्वात प्रथम बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून टाका. जेणेकरून तुम्हाला असाच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर भेटूया. धन्यवाद.